नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाळा केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. राज्यात देवेंद्र पर्वाला सुरुवात. देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 जणांचा शपथविधी संपन्न. पनवेल खार जमीन संशोधन केंद्राच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन. आणि शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अचला वाजेकर तर उपसरपंचपदी राजेंद्र टकले यांची बिनविरोध निवड. 12 जून रोजी मोहिते हॉस्पिटल समोरील रस्ता खचल्याने नागरिकांची खूपच गैरसोय झाली होती. हा रस्ता का खचला याची माहिती घेतल्यानंतर 1 नोव्हेंबर म्हणजे शनिवारी या रस्त्याचं काम करण्यात आलंय. 12 जून 2014 रोजी नवीन पनवेल येथील मोहिते हॉस्पिटलच्या समोरचा रस्ता खचल्याने मोठा खड्डा पडला होता. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या घटनेमुळे सिडकोच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले होते. यावेळी नगरसेवक संदीप पाटील आणि गणेश कडू यांच्या प्रयत्नाने हा खड्डा बुजवण्यात आला. यानंतर हा रस्ता का खचला याची शहानिशा केल्यानंतर सिडकोने शनिवारी म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. याबद्दल संदीप पाटील यांनी विस्तृत माहिती दिली. 12 जून रोजी नवीन पनवेलमध्ये मोहिते हॉस्पिटलच्या समोरच जवळजवळ 10 बाय 10 फुटाचा आणि 7 फूट खोल असा रस्त्यामध्ये अचानक चालू गाड्यांमध्ये याच्यामध्ये खड्डा पडला होता. आणि त्या दिवशी म्हणजे खरोखरच एक आश्चर्यकारक गोष्ट अशी की इतका मोठा खड्डा इथे पडला का, कदाचित काय खाली होतं हे कोणाला माहिती पडलं नाही. त्यावेळी मी सिडकोच्या माध्यमातून मी स्वतः नगरसेवक आमचे मित्र गणेश कडू ताबडतोब तो खड्डा बुजवून लोकांना म्हणजे अपघातापासून त्या दिवशी वाचवलं होतं. परंतु त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे काम न होता सेक्टर 19 आणि 18 इथल्या नागरिकाला मात्र सिव्हर लाईन ज्याला आपण मलनिसरण म्हणून याचा त्रास व्हायला सुरुवात झाला होता. कदाचित तिथे सिव्हर लाईनचा चेंबर्स होता आणि तो कोणाच्या लक्षात आला नाही. आणि गेली 2-3 महिन्यापासून तिथे नवीन पनवेलमधले हे नागरिक आम्हाला त्या मलनिसरण वाणीपासून आणि घाणीच्या याच्यापासून त्रास होत होता. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने आता या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि खरोखर मला म्हणजे मी सिडकोच्या देखील अधिकाऱ्यांचा मी धन्यवाद देतो त्यांना की याच्यापासून सेक्टर 18 आणि 19 येथील रहिवाशांना मात्र याच्यापासून घाणीपासून आता मुक्तता मिळणार आहे. शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीत सरपंचपदी अचला वाजेकर तर उपसरपंचपदी राजेंद्र टकले विराजमान झालेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांना शुभेच्छा दिल्यात. पनवेल तालुका अंतर्गत शिरढोण गावात शुक्रवारी सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणुका पार पडल्या. शिरढोण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या रिक्त जागेसाठी निवडणुका पार पडल्या. यावेळी अचला वाजेकर या सरपंचपदी तर राजेंद्र टकले हे उपसरपंचपदी विराजमान झाले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांना शुभेच्छा देण्यासाठी उरण तालुका महिला आघाडी अध्यक्ष साधना वाजेकर, महादेव वाजेकर, माजी झेडपी सदस्य राम भोईर, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, कांचन मुकादम, विश्वनाथ भोपी, प्रभुदास भोईर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साधना वाजेकर आणि राम भोईर यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज दिनांक 31/10/2014 रोजी शिरढोण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ अचला गोपीनाथ वाजेकर यांची नवीन निवड झालेली आहे. मी सर्वप्रथम या निवडीबद्दल त्यांचे
हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन देखील करतो. सतत गेले 18 ते 20 वर्ष शेतकरी कामगार पक्ष ताब्यात आहे आणि या ग्रामपंचायत कारभार करत असताना कुठलाही राजकीय द्वेष बाजूला ठेवून आम्ही सर्व गावाचा एकोपा आणि गाव या नात्यात आम्ही ग्रामपंचायत चालवत आलेलो आहोत. मागील निवडणुकीमध्ये जेव्हा आपण नंदा भोईर यांना सरपंचपदी बसवले होते त्यावेळेस आपल्या पक्ष लेवलला ठरल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी आपला रिझाईन दिला आणि पुढील कार्यकालासाठी ठरल्याप्रमाणे आचला वाजेकर यांची नियुक्ती केली. मी नंदा भोईर आणि याच्या आधी देखील आपण ज्या कमिटीने ठरवलेले जे सरपंच आपण निवडून दिले तर सर्व सरपंचही ठरल्याप्रमाणे पक्षाचा आणि आमच्या सर्व कमिटीचा मान ठेवून वेळोवेळी सगळ्यांनी रिझाईन देऊन नवनियुक्त सदस्यांना पुढील वाटचालीसाठी चालना दिलेल्या आहेत. आचला वाजेकरचा कार्यकाल संपल्यानंतर अरुणा माडिकची आपण नियुक्ती पूर्ण करणार आहोत. आचला वाजेकर देखील मी विनंती करतो आपला ठरल्याप्रमाणे जो कार्यकाल पूर्ण होईल त्याच्यानंतर आपण अरुणा माडिक यांना सरपंचपदी बसवायचे आहोत. कारण शिरडोन गावामध्ये ही आपल्या पक्षाची धुरा आणि पक्षाचं नेतृत्व माजी आमदारचे माननीय विवेकानंद पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या ग्रामपंचायतीचा कारभार आणि गावाचा विकास करतो. शेतकरी कामगार पक्षाचे लढाऊ नेते सन्माननीय श्री विवेकानंद पाटील साहेब यांच्या विचाराने चालणारा हा शेतकरी कामगार पक्ष आहे आणि हे सर्व कार्यकर्ते आज आपल्या सरपंच निवडीसाठी जे उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्याचप्रमाणे प्रत्येक सदस्याने जो शेतकरी कामगार पक्षाने घातलेला जो पायंडा आहे ते आपली मेजॉरिटी राखून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता कुणाच्याही हाती न जाता आपल्याचकडे राहावी यासाठी जो पायंडा पाडला होता त्याचा आज आपण बिनविरोध सरपंच आचला वाजेकर या झालेले आहेत आणि नंदाराम भोईर यांनी राजीनामा देऊन आचला वाजेकर यांना सरपंच पदाच्या गादीवर बसवून आपली जी कारकीर्द होती ती चांगल्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाचा मान राखलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाची धुरा जी मंगेश वाकडेकर यांच्याकडे सोपवलेली होती निवडणुकीनंतर ती आज त्यांनी ती रिक्त करून आपल्या राजेंद्र टकले यांना ती खुर्ची दिलेली आहे आणि ह्या खुर्चीचा मान ठेवून आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि तसाच गावकऱ्यांचा मान ठेवून जो गावाचा विकास आहे तो विकास चांगल्या पद्धतीने करावा आज हे यांना मी सूचित करीत आहे. आणि आज आपण आमदार साहेबांच्या विचारावर चालणारी माणसं आहोत म्हणूनच शेतकरी कामगार पक्षाचा बावटा हा नेहमीच डौलाने या ग्रामपंचायतीवर फडकत आहे. अरबी समुद्रातील मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आणि वानखेडे स्टेडियम मधील हजारो चाहत्यांनी केलेल्या टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राचे 23वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. चला तर मग पाहूयात आपण हा शपथविधी सोहळा. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या सरकारची मुहूर्तमेढ रोवताना शुक्रवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 27वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हजारोंच्या उपस्थितीत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी वानखेडे स्टेडियम मधील शामियानात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी 7 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री यांनी ही शपथ घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, अनंतकुमार, प्रकाश जावडेकर, मुरली मनोहर जोशी, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदीसह कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव बाळगता न्याय वागणूक देईन.
इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. मात्र बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. माझ्या बालपणापासून आईने मला बरंच काही शिकवलं. कधी मायेने जवळ घेतलं तर कधी प्रेमाने रागवलं. आयुष्याच्या वाटेवर कधी पडले तर तिनेच मला सावरलं. आणि सोन्याची शुद्धता, परंपरा व विश्वासार्हता काय असते हे तिनेच मला समजावलं. पटेल ज्वेलर्स, शॉप नंबर 34, सहयोग नगर, जोशीआळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर, शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 022 2745 4411. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या एका आणखी महत्त्वाच्या बातमीकडे. पनवेल पालिका हद्दीत असलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व नगरसेविकांनी शनिवारी पनवेल पालिकेत निवेदन पत्र सादर केले आणि अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. पनवेल नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत आहेत. वेळोवेळी त्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आवाज उठूनही सत्ताधारी पक्षपातीप्रमाणे अतिक्रमण विरोधात मोहीम राबवित असतात. पनवेल शहरातील प्रत्येक भागात असलेल्या अतिक्रमणाची यादी व पनवेल नगर परिषदेचे असलेले राखीव भूखंड व त्यावरील अतिक्रमणे या विषयाची माहिती असलेली यादीच पनवेल नगर पालिकेकडे उपलब्ध असतानाही नगर परिषद यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. उलट पक्षी राजकीय आश्रय देऊन काही अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे, तर काही बांधकामांवर केवळ राजकीय आवासापोटी कारवाई करण्यात येत आहे. वरील बाबी लक्षात घेता शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी पनवेल नगरपालिकेला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये सर्वच अतिक्रमणे हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील, नगरसेवक प्रीतम म्हात्रे, गणेश कडू, नगरसेविका अनुराधा ठोकल, डॉक्टर सुरेखा मोहकर आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते. पनवेल तालुक्यात येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात आंदोलन उभारून हा नैना प्रकल्प कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी तसंच विचार विनिमय करण्यासाठी शुक्रवारी पाली खुर्द इथे जाहीर सभा संपन्न झाली. या प्रसंगी मान्यवर तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते. पनवेल तालुक्याअंतर्गतील पाली खुर्द गावात नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बाळकृष्ण पाटील, रमेश पाटील, बाळकृष्ण गवते, आरडी घरत, वामन शेळके, बाळा फडके, अनिल ढवळे आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैना प्रकल्प पनवेलमध्ये आला तर शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनी गमवाव्या लागतील. याचाच विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी पाली खुर्द येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होतं. मित्र, असंच मी जो ज्यावेळी आराखडा तयार केला आणि नैना प्रकल्पाचे अधिकारी अमृतपै म्हणून मॅडम आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही संपर्क साधला. मॅडम, हा तुम्ही आराखडा ज्यावेळी बनवला त्यावेळी कोणाला विश्वासात घेतलं तुम्ही? तर म्हणे असं तुम्ही प्रश्न काय विचारता? म्हटलं विचारतो, माझ्यावर उत्तर आहे. म्हटलं एक उदाहरण देतो, या तुमच्या आराखड्यामध्ये बोरवे गाव आहे का बघा. ते संबंधित अधिकाऱ्यांनी विचारलं. म्हटलं ज्या इतर गावाला तुम्ही सुविधा प्रस्तावित केलेल्या आहेत त्या बोरवे गावाला आहेत का? असं कुठलं बाब त्या गावाने केलं की त्या सुविधा त्या गावाला नाही. म्हणजे हा तुम्ही आराखडा बनवला, हा ऑफिस मध्ये बनवलाय, कुठल्या नाही ग्रामपंचायतीला विचारला नाही, पंचायत समितीला विचारला का नाही, जिल्हा परिषदेला विश्वास घेतला का नाही, संबंधित आमदारांना विश्वासात घेतलं. वास्तविक पाहता हा इतका मोठा प्रकल्प होऊ घातलेला असताना संबंधित ग्रामपंचायतीला, संबंधित पंचायत समितीला, संबंधित जिल्हा परिषदेला विश्वासस्थान घेणं गरजेचं होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही. दुसरं एक मी माझ्या त्यांची चाल सांगतो. त्यांच्या आपल्या परिसरातील ह्यो जो सर्वे करायचा आहे काही त्यावेळी एक आपण ही एकजुटी, मी 5 मिनिटापूर्वी बोललो की एकजूट का करायची. कदाचित आपल्या माणसाला पण ते एजंट गाठतील आणि आपल्यातच एजंट गाठून आपलीच पोरं सर्वे करणार, त्यांचीच चोर सोडतील. मग आपण म्हणतो आपण कुठच्याशी संघर्ष करायचे, यापासून आपण सावधपणा घेतली पाहिजे. हा महत्वाची बाब आहे. कारण अशी काही कुठली योजना आली तर एजंट आपलेच तयार होतात आणि एजंट आपले तयार होऊन त्यांचीच पोरं तयार करतात आणि तीच पोरं सर्वे करायला येतात. आणि मग आपल्याला प्रश्न येतो की अरे हा माझा नातेवाईक आहे, हा माझा, जसं का याच्यामध्ये भगवान अर्जुनाला प्रश्न पडला आम्ही युद्ध कुणाशी करू, तशी आपली पद्धत हे प्रकल्प करू शकतील आणि यांच्याशी आपल्याला यांच्यापासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. मग ते आपण हे कधी सक्सेसफुल होऊ आपण येथून, ज्यावेळी आपली संघटना हजारोंच्या संख्येने दिसेल त्यावेळी आपण सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी आरडी घरत यांनी पुढे म्हटले की जर आपला देश वाचवायचा असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या जमिनींचा बचाव करणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही सिडकोशी लढण्यासाठी देखील तयार आहोत, असं प्रतिपादन यावेळेस आरडी घरत यांनी या जाहीर सभेत केलं. नैना ही नुसती पळणार नाही, तिच्यासाठी आपल्याला सिडकोची पहिली धडक द्यावी लागल आणि सिडको प्रशासनाला, महामंडळाला त्यांचा जाब विचारून तुम्ही कशा प्रकारे हा जो तुम्ही आणलेला प्रकल्प आहे हा प्रकल्प कशा स्वरूपाचा असेल, मग त्याच्यापासून आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय योजना आखलेल्या आहेत, तुमचा आराखडा काय, तुमचा विकास आराखडा काय. ज्याप्रमाणे सिडकोने जमिनी घेऊन 1971 साली आज सगळ्यात आपल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले आहेत, त्यांची मुलं वनवन फिरतायत, त्यांची घरदारं उद्ध्वस्त झालेली आहेत. 1984 ला BMTC मध्ये कामाला घेतलेली पोरं आज त्यांचं वय संपलं, आता लोक मेली, परंतु अजूनही त्या सिडकोच्या लोकांचा अजूनही त्यांचा जो पगार आहे, जो त्यांचा देणं आहे ते आजही दिलेलं नाही. कलेक्टरने ज्या वेळेला जमिनी संपादन केल्या आजही ती परिस्थिती होणार आहे. कलेक्टरने जमिनी संपादन करताना सांगितलं होतं की 80% प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना देण्यात येईल. मी जिवंत महामेरू आहे. आम्ही सिडको बरोबर फाईट केल्यात, ONGC प्रशासनाबरोबर फाईट केल्यात. त्या फाईट वरून आपल्याला शेवटपर्यंत मग कुठल्या तरी राजकीय पक्षाची गाठ घेऊन मदत घेऊन आपल्याला आंदोलने करावी लागली, आपल्याला मोर्चे करावे लागले,
आपल्या लोकांना आंदोलनातून काही लोकांना हुतात्मे पत्करावे लागले आणि आजही आपली शिकलेली पोरांना प्रशिक्षित करून त्यांना तशा प्रकारच्या नोकऱ्या देण्याचा प्रकल्प आजही केलेला नाही. तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नैना प्रकल्पाचा जाहीर निषेध केला. आता मी तुम्हाला एवढंच सांगतोय की जो आपल्या भागामध्ये प्रकल्प जो नैना प्रकल्प येत आहे, या नैना प्रकल्पाला सगळ्यांनी मनापासून अंतर्मनापासून प्रत्येकाने एकत्र या आणि एकत्र येऊन वेळ पडली तर आंदोलन छेडण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये आहे. ती ताकद तुम्ही सरकारला दाखवायची आहे. आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. पनवेल खार जमीन संशोधन केंद्राच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता शेतकरी मेळाव्याचं शनिवारी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर महाडकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय. खार जमीन संशोधन केंद्र पनवेलच्या वतीने शनिवारी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याअंतर्गत जिताडा माशांचे पिंजऱ्यामधील संवर्धन, शोभिवंत माशांचे पालन, तलावात कोंबडी पालन हे प्रकल्प, तसेच भाताच्या विविध जातींचे संग्रहालय, तसेच जिताडा मासा, रहू, कटला आणि नाविन्यपूर्ण तिलापिया संवर्धन
खार जमिनीमधील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी डॉक्टर महाडकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं त्या जागेवरती कसत असताना योग्य निर्णय, कोणतं पीक घ्यायचं, पीक म्हणा किंवा कोणतं एंटरप्रेन्योरशिप म्हणजे कोणता व्यवसाय किंवा कोणता बिझनेस करायचा, बा मत्स्यशेती करायची, बदक पालन करायचं, कुक्कुटपालन करायचं, डेअरी करायची किंवा रेशीम पालन करायचं किंवा आणखीन काय करायचं, हा तुमचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा निर्णय घेताना तो तंत्रशुद्ध शेती व्यवसायावर अवलंबून असायला पाहिजे. शेती करताना जसे ते फसले की त्यांनी मार्गदर्शन घेताना कोणतरी बुवा येतो औषध द्यायला आपल्या गावात, तसं त्याचं औषध घेतो, पुढच्या वर्षी तो परत पैसे नाही राहतो, तशा प्रकारचे मत्स्य बीज त्यांनी त्याच्याकडनं घेतलं. असं करू नका. तांत्रिक तंत्रशुद्ध किंवा शास्त्रीय माणसाकडनंच किंवा ऑथेंटिक माणसाकडनंच तुम्ही तंत्र मिळवून घ्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे यांत्रिकीकरणाची कासदार. भात शेती तोट्यात आहे म्हणताय, पण आज आम्ही अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली की फक्त भात पेरायचा, डायरेक्ट पेरणी, एक औषध हार्बिसाइडचं मारायचं, तण काढायला लागत नाही आणि कापणीचं यंत्र टाकायचं, 3 ऑपरेशन करायचे आणि घरात भात आणून मळायचा. यावेळी डॉक्टर एच.एस. चव्हाण, श्री डावरे, खार जमिनीचे शास्त्रज्ञ के.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. एटीएम धारकांच्या खिशाला आता आणखीन चाप बसणार आहे, कारण शनिवारपासून एटीएमच्या ट्रान्झॅक्शनवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. आता एटीएम धारकांना महिन्याभरात आपलं खातं असलेल्या बँकेच्या एटीएम मधून फक्त 5 वेळा निशुल्क वापर करता येणार आहे. एटीएम मधून पैसे काढणे 1 नोव्हेंबर पासून म्हणजे शनिवार पासून महागले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच्या नव्या दिशानिर्देशानुसार ग्राहकांना आता त्यांचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएम मधून एका महिन्यात 5 वेळा तर इतर बँकेच्या एटीएम मधून फक्त 3 वेळा ट्रान्झॅक्शन मोफत करता येतील. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 20 रुपये लागतील. त्यात बॅलन्सची माहिती घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या वापराचाही समावेश आहे. सध्या हा नियम केवळ 6 महानगरांमध्ये लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय एखाद्या बँकेची इच्छा असल्यास ती बँक इतर बँकांच्या एटीएमवर आपल्या खातेधारकांना 3 पेक्षा अधिक मोफत व्यवहारांची सुविधा देऊ शकते. यापूर्वी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून 5 वेळा आणि आपल्या बँकेच्या एटीएम मधून किती वेळाही व्यवहार करता येत होता. आरबीआयने या संदर्भात ऑगस्ट महिन्यामध्येच दिशानिर्देश जारी केले होते. त्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. ज्या 6 नगरांमध्ये हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत त्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरूचा समावेश आहे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राज्यात देवेंद्र पर्वाला सुरुवात. देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 जणांचा शपथविधी संपन्न. पनवेल खार जमीन संशोधन केंद्राच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचं आयोजन. आणि शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अचला वाझेकर तर उपसरपंचपदी राजेंद्र टकले यांची बिनविरोध निवड. आणि या बातमीवरच बातमीपत्रामध्ये वेळ होते इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.